नमस्कार. मी डॉक्टर सचिन सावंत, पंढरपूर. आमचे जे मित्र आहेत परमेश्वर तळेकर, ह्यांचं आमचं 10 वर्षापासून एक मैत्रीचा आणि जिव्हाळ्याचा आणि कौटुंबिक नातं आमचं आहे. आणि त्यांनी पंचगव्यामध्ये त्यांनी बरंच मोठं काम केलेलं आहे. बरेच मोठे प्रशिक्षण वगैरे घेतलेलं आहे आणि महाराष्ट्रभर त्यांचं काम हे सगळ्या महाराष्ट्राला पूर्ण माहीत आहे. आणि बरेच प्रॉडक्ट्स वगैरे त्यांनी तयार केलेले आहेत. 7 वर्षापासून त्यांचं जे दंतमंजन आहे, धूप आहे, हे नस्य आहे, मी स्वतः ते वापरतो, पेशंटला पण माझ्या देतो आणि बरेच अतिशय चांगले रिझल्ट आलेले आहेत. आणि ते स्वतः परमेश्वर तळेकर जे केमचे आहेत, गोमाता केम मंदिर जे आहे तिथून ते स्वतः तिथं पेशंट येतात आणि बीपीचे, शुगरचे पेशंट हे जे क्युअर होत नाहीत ते स्वतः ते क्युअर करतात आणि बरेच चांगले रिझल्ट आहेत. आणि महाराष्ट्रभर त्यांचं यूट्यूब चॅनल आहे, महाराष्ट्रभर नाव आहे. तर बरेच वर्षापासून आमचे संबंध आहेत. तर आज काय आलं की हे तळेकर आहेत, हे स्वतःच्या टू व्हीलरवर फिरून हे प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्येकाला प्रोडक्ट्स वगैरे देतात. आणि जे लांब लोक आहेत त्यांना ते स्वतः कुरिअरने प्रोडक्ट पाठवून देतात. त्यांच्या प्रोडक्टची क्वालिटी जी आहे ती सर्वांना चांगली ज्ञात आहे. बरेच सायंटिस्ट आहेत, डॉक्टर्स आहेत, जज आहेत, बरेच लोक, राजकीय नेते आहेत, हे गोमाता केम मंदिराला ते स्वतः भेट देतात. मी पण माझ्या फॅमिलीला वर्षातून एकदा गोमाता मंदिर केम इथे घेऊन जाऊन तिथं मुक्काम वगैरे करतो आणि गायीच्या सानिध्याचा लाभ पण घेतो. त्यांची गोशाला आहे, फार मोठं त्यांचे कौटुंबिक वातावरण आहे. सर्व कौटुंबिक ज्या व्यक्ती आहेत त्या सर्व गोसेवा करतात आणि त्यांना सपोर्ट करतात. आता स्वतः जे तळेकर आहेत ते स्वतः आता महाराष्ट्रातून म्हणजे केममधून ते गुजरातमधून मध्य प्रदेशमध्ये असा त्यांनी 3000 किलोमीटरचा जो प्रवास आहे तो स्वतः टू व्हीलरवर केलेला आहे, टू व्हीलरवर केलेला आहे. आणि 3000 किलोमीटरचा प्रवास करून ते स्वतः आता तिथं गोपालनचं त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि गोपालन प्रशिक्षण करून ते आता केमला आलेले आहेत. आणि त्यांना वाटेमध्ये बरेच गोभक्त पण भेटले, बरेच शुभचिंतक पण भेटले आणि त्या सर्वांनी त्यांना आशीर्वाद दिले आणि त्यांच्याकडून प्रेरणाही घेतली. ह्या वयामध्ये ते स्वतः 3000 किलोमीटर गाडी चालवून आपल्या गोसेवेचा, गोभक्तीचा, देशसेवेचा त्यांनी प्रसार केला. आणि ह्या निमित्ताने आमच्या फॅमिलीतर्फे फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आम्ही त्यांना फुल कपड्याचा आयर व शाल असा छोटासा सत्कार आम्ही त्यांचा ठेवलेला आहे. आणि ते सर्व गोभक्त पण आले आहेत आणि सर्व जे हे गोसेवक आहेत, हे गोसेवक आमच्या घरी आज आले, हे आमचं आजचं खरंच भाग्य आहे. खरी दिवाळी आमची आजच आहे की गोभक्त आणि गोसेवक हे आमच्या घरी आज आलेले आहेत. तर त्यांचा आम्ही छोटासा फुल नाही फुलाची पाकळी म्हणून एक सत्कार करतोय. तर त्यांनी तो स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. गैया तेरी कृपा से चले सारा काम, दुनिया में हो रहा है यूं ही मेरा नाम, दुनिया में हो रहा है यूं ही मेरा नाम. गैया तेरी कृपा से चले सारा काम, गैया तेरी कृपा से चले सारा काम, दुनिया में हो रहा है यूं ही मेरा नाम, दुनिया में हो रहा है यूं ही मेरा नाम. मोठे गोभक्त आता यांचा आपण प्रयोग करणार आहे.